जेवणाक भाजी काय असं आम्ही रोज म्हणतो, पण चपात्यो बिचाऱ्यो रोजच्योच. आज मी करतोय घडीची चपाती. सिवर गव घेतलं, ते गिरणीक दिलं. मोठ्या गिरणीवरसून ते दळून आणलं, नंतर चाळलं, मीठ घालून मळलं आणि अशा घडी चपात्यो केल्या. एकदम मऊ लुसलुशीत होतं. रोजच्यो नाही म्हटलं तरी 20-25 चपात्यो लागतात. सगळ्यांकाच लागत असतात, कामार जाणाऱ्यांनी. घरोघरी सकाळी उठलास, आपला काम आवरला का पीठ मळणे ह्या घरोघरी असता. थोडी भाकरी नेतात, कोण पराठे नेतात, पण आमच्याकडे चपात्यो. एक तर चहा बरोबर किंवा डब्याक. सिवरचे गव आणल्यामुळे ना असे मऊ झाले, जरा खरपूस भाजलं, एखादी जरा करापताव, त्याला काय पर्याय नाही. व्हिडिओ दाखवच्या नादात ती करापली, म्हणजे जरा जास्त भाजली झाली. आणि खरपूस भाजून चहा बरोबर खाशात तर अप्रतिम लागतं. नाश्त्याक आमका चहा बरोबर आवडतं. आज म्हटलं घडीची चपाती तुमका दाखवूया. सगळीच करीत असतात हो, पण असे सिवर गव्हाची जरा आज माका मऊ लुसलुशेत दिसले म्हणून दाखवले. आणि हे संध्याकाळपर्यंत मऊच राहतात, म्हणजे उद्या चहा बरोबर खाल्लास तरी एकदम भारी लागतात. असे चपाते करा, खावा, भाजी बरोबर किंवा चटणी बरोबर. आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.